BA भाग 3 वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. पाठीमागच्या तासाला आपण भूविज्ञानामध्ये शोध व संशोधनाचा भौगोलिक संकल्पनांच्या विकासावर काय परिणाम झाला हा पॉईंट आपण सुरू केलेला होता. कोणता? पुन्हा एक वेळ पहा. शोध आणि संशोधनाचा भौगोलिक संकल्पनांच्या विकासावर झालेला परिणाम. हा अभ्यास करत असताना प्रामुख्यानं शोध व संशोधनाचा भौगोलिक संकल्पनांच्या विकासावर झालेला परिणाम याचा अभ्यास करत असताना आपण प्रामुख्यानं काही गोष्टी गेल्या पिरियडला आपण पाहिलेल्या होत्या. आणि त्यामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ जिओग्राफी या संस्थेचं असणारं कार्य आणि याचा अभ्यास करत असताना मी तुम्हाला सांगितलं की हेनरीच्या या संस्थेमुळे अनेक धाडसी खलाशांनी आफ्रिकेचा प्रवास केला आणि आफ्रिकेचा पूर्व किनारा तसेच मोठ्या प्रमाणात एकूणच आफ्रिका खंडामध्ये असणारे जवळपास 54 देश आहेत. आज सध्या या प्रदेशातील मोठ्या प्रमाणात असणारी जी माहिती आहे ही गोळा करण्याचं काम हे त्या कालखंडामध्ये झालेला आपण पाठीमागच्या तासाला पाहिलेलं होतं. आणि त्याचबरोबर ख्रिस्तोफर कोलंबस नावाचा जो शास्त्रज्ञ होता, खलाशी होता, त्यांनी 1492 अमेरिकेचा शोध लावला. हाही भाग आपण गेल्या तासाला पाहिलेलं होतं. आणि त्याचबरोबर 1498 हिंदी महासागरातून भारताकडे आलेला जो वास्को दी गामा होता, या वास्को दी गामा यांनी केप ऑफ गुड होप या सागरी मार्गाचा शोध हा त्या काळामध्ये त्यांनी लावलेला होता. तर अशा प्रकारे काही शास्त्रज्ञांचा मागोवा गेल्या पिरियडला आपण घेतलेला होता. आता या पुढचा भाग पाहत असताना 15व्या शतकापर्यंत अनेक विचारवंत पृथ्वीचे भूगोलशास्त्रीय स्थान विश्वाच्या केंद्रस्थानी असल्याचे मानतात. आता प्रामुख्यानं 15वं शतक जर आपण पाहिलं तर हे प्रामुख्यानं शोधाचं कालखंड म्हणून आपण त्याकडे पाहतो. तरीसुद्धा काही सगळ्याच गोष्टी ह्या पूर्णपणे आधुनिक होत्या असं काय आपल्याला म्हणता येणार नाही. याचं मुख्य कारण असं की 15व्या शतकापर्यंत अनेक विचारवंत जे होऊन गेले त्यांनी पृथ्वीचं स्थान हे या खगोलामध्ये कुठं आहे, या विश्वामध्ये कुठं आहे हे सांगत असताना खगोलशास्त्रीय स्थान हे विश्वाच्या केंद्रस्थानी आहे असं मांडलेलं होतं. म्हणजे 15व्या शतकापर्यंतचा जर कालखंड आपण पाहिला तर या कालखंडापर्यंत हा जो विचार आहे की पृथ्वीचं स्थान हे या विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि या पृथ्वीच्या भोवती उरलेले किंवा आपल्याला दिसत असलेले किंवा न दिसणारे सुद्धा जे ग्रह गोल आहेत, खगोल आहेत, हे सगळे फिरत आहेत असं त्या कालखंडापर्यंत एक मानलं जात होतं. आता इसवी सन 1497 ते 1529 या काळाचा जर विचार केला तर याला पॉलिश विद्वान निकोलस कोपर्निकसने एक विचार त्या काळामध्ये मांडला. आणि त्यांचं मत असं की ग्रह, तारे, तारका, चंद्र, सूर्य यांची विस्तृत निरीक्षणे करून सूर्यमालेच्या केंद्रस्थानी सूर्य असल्याचे त्यांनी सिद्ध केले. कोपर्निकसचा असणारा हा जो कालखंड आहे हा 1497 ते 1529 असा आहे. आणि त्यांनी काय सांगितलं की त्यांनी हे सांगितलं कोपर्निकसनी की ग्रह, तारे, तारका, चंद्र, सूर्य यांची विस्तृत त्यांनी निरीक्षणे केली आणि सूर्यमालेच्या केंद्रस्थानी सूर्य असल्याचे सिद्ध केले. इसवी सन 1698 केल्पर नावाचे एक शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी ग्रहांच्या भ्रमणकक्षा वर्तुळाकार नसून लंबवर्तुळाकार आहेत असे एक निरीक्षण त्या कालखंडामध्ये नोंदवलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर 1623 गॅलिलिओनी दुर्बिणीचा शोध लावला. तत्पूर्वी 1623च्या पूर्वीचा जर कालखंड आपण पाहिला तर केवळ इमॅजिन करणं, केवळ निरीक्षण करणं आणि यावरतीच आधारित काही संकल्पना मांडणं अशा प्रकारचं कार्य हे त्या कालखंडामध्ये होतं. केव्हा? सर्वसाधारणपणे 1623च्या पूर्वी. आणि 1623 गॅलिलिओ नावाचे जे शास्त्रज्ञ तुम्हाला माहीत आहेत की या शास्त्रज्ञांनी
प्रामुख्याने दुर्बिणीचा शोध लावला आणि कोपर्निकसची सूर्यकेंद्री कल्पना सत्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले की दुर्बिणीच्या माध्यमातून या अवकाशामध्ये दूरवरच्या असणारे जे ग्रह आहेत, तारे आहेत, तारका आहेत यांचं निरीक्षण करता येतं आणि ते निरीक्षण आपण केल्यानंतर त्यांना काही गोष्टी ह्या प्रामुख्यानं जाणवल्या आणि त्यांनी कोपर्निकसनी मांडलेली जी संकल्पना होती त्या संकल्पनेला दुजोरा दिलेला आपल्याला दिसून येतं. त्यानंतर 1686 मध्ये न्यूटननी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. बघा, हे असणारं जे 17वं शतक आहे हे आधुनिक संशोधनाचं शतक म्हणून त्याकडे पाहिलं जातं की दुर्बिणीचा शोध सुद्धा याच शतकामध्ये लागला आणि त्याचबरोबर ह्या न्यूटन या शास्त्रज्ञांनी सर्वसाधारणपणे 1686 मध्ये गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला. यातून वैज्ञानिक क्रांती घडून आली. या सर्वांमधूनच प्राकृतिक शास्त्रे, जीव व सामाजिक शास्त्रांचा विकास घडून आला. त्यांचे वैशिष्ट्यीकरण, स्पेशलायझेशन ज्याला आपण म्हणतो, हे होऊन त्यांचा शाखा विस्तार होत गेला. याच काळामध्ये छपाई यंत्राचा शोधसुद्धा लागला. दरवर्षी मोठ्या प्रमाणात ग्रंथ, संशोधन, पत्रिका, मासिके, वर्तमानपत्रे इत्यादी प्रकाशित होऊ लागली. याचं मुख्य कारण काय असेल तर त्या काळामध्ये टंकलिपीचा किंवा लेखणीचा शोध लागला. त्याचबरोबर ज्ञान लोकांपर्यंत पोहोचू लागले. या काळातील भूगोल साहित्यामध्ये प्रामुख्यानं मानवी जीवनावर पर्यावरणाचा वर्चस्वाला प्राधान्य दिलेलं दिसून येतं. आता या काळातील मान्यवर भूगोलतज्ञांमध्ये सॅबेस्टियन, मुन्स्टर, कार्पेंटर इत्यादी संशोधकांचा समावेश होतो. कोणकोणते? सॅबेस्टियन, मुन्स्टर आणि कार्पेंटर हे जे संशोधक होते, हे संशोधकांनी मोठ्या प्रमाणात मानव आणि पर्यावरण या गोष्टींचा किंवा या घटकाचा अभ्यास हा भूविज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात केलेला दिसून येतो. आता या शोधांचा परिणाम प्रामुख्यानं नकाशाशास्त्रावर मोठ्या प्रमाणात झाला. आता इसवी सन 1500 मधला जर आपण कालखंड घेतला तर यामुळे कोसा या कोलंबसच्या 3 अमेरिकन मोहिमा व जॉन कोबोट यांच्या उत्तर अमेरिकेच्या मोहिमा यावर आधारित नकाशे तयार केले गेले. तत्पूर्वी मात्र नकाशे हा घटकच त्यापूर्वी नव्हता. मार्ग शोधून काढणं आणि त्या मार्गानं जाणं आणि ते असणाऱ्या अनुभव पाठीमागच्या संशोधकांना सांगणं इतकंच मर्यादित कार्य हे प्रामुख्यानं त्या काळामध्ये होतं. आणि म्हणून 1507 मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे त्या कालखंडामध्ये तयार करण्यात आले आणि अशा प्रकारचं संशोधन हे कालांतरानं विकसित होत गेलं. वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या असणारे भू आकार, वेगवेगळ्या ठिकाणी असणारे देश, वेगवेगळ्या समुद्रामध्ये असणारी बेटं असतील यांचं प्रामुख्यानं संशोधन किंवा शोध लागल्यामुळं नकाशांची निर्मिती करणं किंवा नकाशा जवळ असणं हे अत्यंत गरजेचं जेव्हा वाटू लागलं त्यावेळी नकाशाला सुरुवात झाली असं आपल्याला म्हणावं लागतं. आता यासाठी खलाशांना उपयुक्त ठरतील अशा नकाशांचा शोध सुरू झाला. आता खलाशी ज्यावेळी समुद्रमार्गानं किंवा महासागरातून प्रवास करत होते त्यांना नकाशा जवळ असणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून त्या काळामध्ये नकाशांची निर्मितीला सुरुवात झाली. आता नकाशा नसणं ही समस्या सोडवण्यासाठी मर्केटरनी, मगाशी मी सांगितलं की मर्केटर नावाचे जे शास्त्रज्ञ होते यांनी प्रक्षेपणावर आधारित एक जगाचा नकाशा तयार केला. पुढे इसवी सन 1569 मध्ये मर्केटरच्या या प्रक्षेपणात काही सुधारणा करण्यात आल्या. खलाशांना उपयुक्त असणारे नकाशे तयार केले गेले. जगाच्या नकाशावर ही असणारी जी अक्षवृत्त आणि रेखावृत्त आहेत यांची जाळीसुद्धा स्पष्टपणे दाखवण्यात येऊ लागली. आता या प्रक्षेपणामध्ये उच्च अक्षवृत्त प्रदेशात आकार, क्षेत्रफळ हे विस्तृत होत असतात. मर्केटरने मात्र या प्रक्षेपण तयार करण्याची जी पद्धत होती इसवी सन 1599 मध्ये ही असणारी जी पद्धत त्यांनी शोधून काढली. त्यामुळं हे असणारे जे नकाशे आहेत हे नकाशे अद्ययावत होत गेलेले आपल्याला दिसून येतात.
आता प्रामुख्यानं ख्रिस्तोफर कोलंबस नावाचा जो सायंटिस्ट होऊन गेला, या ख्रिस्तोफर कोलंबसचा असणारा जो कालखंड आहे, या कालखंडाचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की याच कालावधीमध्ये 1451 ते 1506 असा हा यांचा कालखंड आहे. कोणाचा? कोलंबस यांचा. कोलंबस डिस्कवर्ड अमेरिका इन 1492 असं जे म्हटलं जातं ते ख्रिस्टोफर कोलंबस यांचा कालखंड किती आहे? 1451 ते 1506 असा आहे. हा इटालियन खलाशी होता. अमेरिकेचा जनक म्हणून त्याला ओळखलं जातं. नौकानयनामध्ये धडे त्याने जिनिवाच्या किनाऱ्यावर घेतले. इसवी सन 1476 तो लिस्बॉनला गेला. त्यांच्या भावाकडे बार्थोलोम्यूकडे राहू लागला. हा त्यांचा भाऊ एक प्रसिद्ध नकाशा शास्त्रज्ञ होता. आता त्यांच्या भावाने तयार केलेले प्रक्षेपण लिस्बॉनमध्ये नौकानयन व नकाशा वाचन, नकाशा निर्मिती इत्यादीचा अधिक सरावा त्यांनी त्या कालखंडामध्ये केलेला दिसून येतो. आणि 1477 आइसलंड आणि 1483 आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर त्यांनी जलप्रवास केला. ख्रिस्तोफर कोलंबसचा असणारा जीवन जर आपण विचारात घेतलं तर अतिशय संशोधनाचा कालखंड म्हणून त्याकडं आपण ओळखतो. आणि या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी वेगवेगळ्या भागांचा, अज्ञात असणाऱ्या भूभागांचा शोध हा त्याने लावलेला दिसून येतो. आता पृथ्वी गोल आहे तर आपण पश्चिमेकडे जात राहिलो तर एक दिवस आपण भारताला पोहोचू असं कोलंबस यांना वाटलं. बघा काय वाटलं त्यांना? जर पृथ्वी गोल आहे आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरते, बरोबर, तर आपण पश्चिमेकडे जात राहिलो तर एक दिवस आपण भारताला पोहोचू असा एक त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना आली. आणि अशा प्रवासासाठी त्यांनी आर्थिक मदत मिळवण्यासाठी प्रयत्न चालू केले. 1492 स्पेनच्या फर्डिनांड डी इसापेन यांनी त्यांना मदत केली. त्यातून त्यांनी सांता मारिया अशा प्रकारचं एक जे मोठं जहाज होतं आणि 2 लहान लहान जहाजं, पिंटा आणि लीना त्यांचं नाव, त्यांनी खरेदी केली. बघा 1492 फर्डिनांड नावाचे जे स्पेनमधील असणारे जे आर्थिक सुबत्ता असणारे जे गृहस्थ होते त्यांच्याकडून त्यांनी आर्थिक मदत घेतली नवीन जगाचा शोध घेण्यासाठी. आणि त्यांनी सांता मारिया या नावाचं एक जहाज खरेदी केलं. आणि त्याचबरोबर 2 छोटी जहाजं पण त्यांनी खरेदी केली. त्यांची नावं होती पिंटा आणि लीना. आणि कोलंबसने आपल्या प्रवासाला स्पेनमधील पालोस या बंदरातून सुरुवात केली. 3 ऑगस्ट 1492 या दिवशी त्यांच्या 3 जहाजावर मिळून 90 लोक होते. आता पुढं त्यांनी कॅनरी आयर्लंडमधील जहाजांची किरकोळ दुरुस्ती करून 6 सप्टेंबर 1492 अटलांटिकमधून प्रवासाला सुरुवात केली. आता तो काळ जर आपण विचारात घेतला तर किती धाडस या संशोधकांच्याकडे होतं हे आपल्या लक्षात येईल. स्वतःकडं आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा जे आर्थिक मदत करू शकतील अशा लोकांच्याकडून मदत करून घेणं आणि जहाज खरेदी करणं, काही सहकारी बरोबर घेऊन त्यांनी इतक्या मोठ्या प्रवासाला सुरुवात केली. आणि हे प्रवास करत करत ते पुढं नवीन जगाच्या शोधासाठी निघालेले आपल्याला दिसून येतात. आता नवीन भूभाग त्यांना भारत असावा असे वाटल्यानंतर त्यांनी वेस्ट इंडिज असे त्याला भूभागाला नाव दिलं. नंतर बेटांची एक मालिकाच लागली. क्युबा ते हैती अशी ती बेटे होती. आता हैती बेटावर त्यांनी ला नाव्हिदाद येथे एक किल्ला बांधून तेथे 40 लोक संरक्षणासाठी ठेवले. नंतर तो परत निघाला व पालोस बंदराला 15 मार्च 1493 पोहोचला. त्यांच्या या प्रवासाबद्दल त्याचा स्पेनमध्ये मोठा सत्कार केला. आता अशा प्रकारचा नवीन भूभागाचा शोध लावून ज्यावेळी ते लोक परत त्यांच्या देशामध्ये जात होते त्यावेळी गेल्यानंतर त्यांचा मोठा असा सत्कार केला जात होता. आणि याचं मुख्य कारण काय तर जितकं नवीन संशोधन होईल, नवीन भूभागाचा शोध लागेल, तितक्या भूभागावरती आपली सत्ता स्थापन करता येईल अशा प्रकारची एक साम्राज्यवादी विचारसारणी या कालखंडामध्ये रुजलेली होती किंवा रुजू पाहत होती.
आता यानंतर पुढे 24 सप्टेंबर 1493 कोलंबसने त्यांच्या दुसऱ्या मोहिमेला सुरुवात केली. यावेळी मात्र त्यांची तयारी अतिशय मोठी होती. त्यांच्या दिमतीला किंवा त्यांच्याबरोबर 17 जहाजे आणि जवळपास 1500 लोक होती. यावेळी त्यांनी जी बेटे शोधली त्यात पार्टो रिको, डोमिनिकन, व्हर्जिनिया आयलंड यांचा समावेश होता. नोव्हेंबर महिन्याच्या 1493 ते त्यांच्या हैतीवरील किल्ल्यात पोहोचले. तो किल्ला ओसाड होता. त्यांच्याजवळ त्याने इसाबेला ही नवीन वसाहत निर्माण केलेली होती. तर अशा प्रकारे ख्रिस्तोफर कोलंबस या शास्त्रज्ञाचं कार्य हे अतिशय मोठं असलेलं आपल्याला दिसून येतं. आता यानंतरचा जो भाग आपण पाहतो की त्यामध्ये प्रामुख्यानं वास्को दी गामा हे जे शास्त्रज्ञ होते, वास्को दी गामा, हे वास्को दी गामांचा जर कार्य आपण पाहिलं तर त्यांचंसुद्धा कार्य अतिशय मोठं असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि पुढच्या पिरियडला आपण वास्को दी गामा या शास्त्रज्ञाचं असणारं भूविज्ञानामधील संशोधनातील कार्य आपण पाहणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.